आज आपण कोटकर सर राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त यांच्यासोबत मुलाखत घेणार आहोत. त्यांनी जे जीवन गाणे गातच राहावे हे जे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे, या संदर्भात ते आपल्या कलमवीर सोबत दिलखुलास बातचीत करणार आहेत. तर आपल्यासोबत माशी कोटकर सर आहेत. सर, आपण जे जीवन गाणे पुस्तक हे प्रकाशित केलेलं आहे, ही आपल्या डोक्यामध्ये कशी कल्पना आली आणि याचं समाजासाठी काय योगदान होतं, याबद्दल आपण माहिती द्यावी. नमस्कार. जीवन गाणे गातच राहावे, खरे तर हे टायटलच असं आहे की जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी कोणाचा तरी उल्लेख या पुस्तकामध्ये आनंददायी केलेला असेल. परंतु जीवन गाणे गातच राहावे या पुस्तकाच्या माध्यमातून मला एक कल्पना सुचली की जीवन गाणे गातच राहावे या नावाचा आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करावा. माझ्या संपर्कामध्ये असलेली मान्यवर मंडळी, ज्याच्यामध्ये शास्त्रज्ञ लोक आहेत, प्राचार्य आहेत, महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील वृत्त संस्थेमध्ये काम करणारे स्तंभलेखक आहेत, कादंबरीकार आहेत, कथाकार आहेत, नाटककार आहेत, त्यानंतर प्राध्यापक, प्राचार्य, संस्थाचालक आहेत, संस्थेचे अध्यक्ष आहेत, उद्योजक, उद्योगपती आहेत, ज्यांनी विश्व रेकॉर्ड केलेला आहे. अशी सृष्टी जगताप, लातूरची आमचे सुधीर जगताप सरांची मुलगी, अशा लोकांचा या माझ्या संपर्कामध्ये आल्यामुळं मी या लोकांचा एक ग्रुप तयार केला. आणि लक्षात आलं, मी हलकेच परिचय देत असताना लक्षात आलं की अरे, आपण या परिचय देताना याच परिचयाचं रूपांतर आपण पुस्तकामध्ये जर केलं, परिचय लिहून देताना हा एक प्रकरण, एक एक प्रकरण जर आपण हाती घेतलं तर एक पुस्तक होऊन जाईल. आणि त्या पुस्तकाचं नाव काय द्यायचं, तर जीवन गाणे गातच राहावे. मग जीवन गाणे गातच राहावे हे पुस्तकाचंही नाव आणि ग्रुपचंही नाव. या ग्रुपमध्ये अतिशय बलाढ्य लोक, अतिशय देशामध्ये नामांकित अशी मंडळी आहे. या सर्व लोकांचा उल्लेख कथा रूपाने मी या पुस्तकामध्ये केलेला आहे. ज्या लोकांना कधी कोणी विचारले नव्हतं, कान्याकोपऱ्यात ही लोक पडलेली असल्यासारखी होती, परंतु या लोकांचं मोल आणि योगदान इतकं भयंकर आहे की पुस्तक वाचल्याच्या नंतरच कळतं. जी माणसं आत्महत्या करायला निघलेली होती, त्या लोकांनी पुन्हा एकदा या चांगल्या विकासाच्या आणि ध्येयाच्या ट्रॅकवर येऊन समाजाला दिशा देण्याचं काम आज त्यांच्या हाताखाली काम करणारे जवळपास 10-20 हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून देणारी मंडळी या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्हाला वाचायला मिळतील. आणि हे पुस्तक प्रकाशित करण्याचा जो मानस होता, तो मानस मी ग्रुपवर व्यक्त करून दाखवला. तर राजे संभाजी गुरुकुलचे आदरणीय मुटकुळे सर यांनी सांगितलं की ह्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा माझ्या गुरुकुलमध्ये मी करणार आहे. सर्व खर्च त्यांनी स्वतः स्वीकारला. आणि या पुस्तकाला पाठराखण जे आहे, तर विभागीय आयुक्त सुनीलजी केंद्रेकर साहेब आणि नांदेड जिल्ह्याचे मुद्रांक जिल्हाधिकारी माझे मित्र महेशजी वडतकर यांचं पाठराखण या पुस्तकाला मिळालेली आहे. प्रस्तावना सुद्धा महेश वडतकर यांचीच मिळालेली आहे. आणि हे पुस्तक वाचल्याच्या नंतर, प्रकाशन झाल्याच्या नंतर, हे पुस्तक खरे तर या पुस्तकामध्ये ज्यांचा उल्लेख आहे, ही महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातली मंडळी आहे. म्हणून या माध्यमातून हे पुस्तक आपोआपच महाराष्ट्रभर प्रकाशित झालेलं आहे, कानाकोपऱ्यामध्ये गेलेलं आहे. हे पुस्तक वाचल्याच्या नंतर प्रत्येकाला जगण्याची एक नवी दिशा, नवी आशा निर्माण होते. म्हणून हे पुस्तकाची मागणी पुन्हा वाढली आणि पुन्हा याच्या प्रती आम्ही तयार केलेले आहेत. सर, आपण हे पुस्तक जे प्रकाशित केलेलं आहे, अजून बी या महाराष्ट्रामधून, समाजातून, प्रत्येक क्षेत्रातून या पुस्तकासंदर्भात अजून मागणी खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. समाजामध्ये खूप एक आदर्श निर्माण केल्यासारखं एक चित्र या ठिकाणी दिसत आहे. याबद्दल आपल्याला काय समाधान आणि काय आपली संकल्पना होती? मी कोणतीही गोष्ट मुळामध्ये अपेक्षा ठेवून ही गोष्ट केलेली नाही, त्यामुळे याचं फळ निश्चित चांगलं मिळालेलं आहे. माझ्या संपर्कामध्ये आलेली मंडळी ही योगायोगाने अशी आहे की प्रत्येक जण आपापल्या जागेवर रक्तदान शिबिर असेल, अन्नदानाच्या किट वाटप करणं असेल, किराणा किट वाटप करणं असेल, वृक्षारोपण असेल, समाजामध्ये आरोग्य सेवा करणारी मंडळी असेल, संशोधनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन करणारी मंडळी असेल, या सर्वांचं योगदान आमचे डॉक्टर हेमंत वरुडकर असतील, आमचे महेश वडतकर असतील, या लोकांनी फार मोठं योगदान समाजासाठी दिलेलं आहे. या लोकांना ही मंडळी उपलब्ध होत नव्हती, पण पुस्तकाच्या रूपानं मी ही मंडळी उपलब्ध करून दिलेली आहे. त्यांचा जो संभाषणाचा जो भाग आहे, तर या पुस्तकातून वाचलं म्हणजे त्यांच्याशी बातचीत केल्यासारखा अनुभव वाचकाला येईल, ही अपेक्षा माझ्या मनामध्ये निश्चित ठाम आहे. हे होते माशी कोटकर सर,
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सर, आपण आमच्या कलमवीर सोबत दिलखुलास आज जे बात केलेली आहे, मुलाखत दिलेली आहे, त्याबद्दल सर आपलं मनापासून धन्यवाद.